जय जय रामकृष्ण हरी. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या पवित्र चरणी कोटी कोटी प्रणाम. प्रिय भक्तांनो, सद्गुरु भक्ती मराठीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी क्रमांक 590 ते 640 यांचे भक्तिभावाने वाचन करणार आहोत. माऊलींची प्रत्येक ओवी ही केवळ शब्द नसून ती जीवनाला योग्य दिशा देणारी ज्ञानगंगा आहे. त्यामुळे या ओवी शांत मनाने, श्रद्धेने आणि पूर्ण एकाग्रतेने ऐका. चला, श्री ज्ञानेश्वर माऊलींचे स्मरण करून आजच्या पवित्र वाचनाला आपण सुरुवात करूया. जय ज्ञानेश्वर माऊली. जय जय रामकृष्ण हरी. ऐसे सिया आईती जयाची परियसती, तोची तो ज्ञान संपत्ती गोसावी का. अशा प्रकारची वागण्याची ज्याची हातोटी आहे तोच ज्ञान संपत्तीचा स्वामी असतो. आसक्ती रणाभिष्मंग पुत्रदार गृहदिषु नित्यच समचित्त त्वमिष्टानिष्टोपपत्तिषु. देहासंबंधी अनासक्ती, स्त्री, पुरुष, गृह इत्यादींविषयी आपलेपणाच्या भावनेचा अभाव व इष्ट अगर अनिष्ट गोष्ट घडली असता चित्त सारखे असणे. तरी जो या देहावरी उदासू ऐसिया परी, उखिता जैसा बिढारी बैसला आहे. एकदा एक रात्र वस्तीला येणारा वाटसरू त्या जागेबद्दल जसा उदासीन असतो, त्याप्रमाणे काही काळ मुक्कामाचे हे ठिकाण आहे अशा बुद्धीने जो स्वतःच्या देहाबद्दल उदासीन. का झाडांची सावली वाटे जाता मिनली, घरोवरी ती तुली असता नाही. अथवा वाटेवरून जाताना मध्येच असणाऱ्या झाडाच्या सावलीवर जशी वाटसरूंची आस्था नसते, त्याप्रमाणे ज्ञानी पुरुषांचे स्वतःच्या घरावरती प्रेम नसते. सावली सरीसी तसे परी असे हे नेणीचे जैसे, स्त्रियेचे तैसे लोलुप्य नाही. आपली सावली नेहमी आपल्या बरोबरच असते. ती आपल्याला जशी असून नसल्यासारखी असते, त्याप्रमाणे स्वतःच्या पतीबद्दल जो किंचितही आसक्त नसतो. आणि प्रजा जे जाली ते वस्ती कीर आली, का गोरुवे बैसली रुखातळी. व स्वतःच्या मुलाबाळांना तो वस्तीला आलेल्या वाटसरूप्रमाणे मानतो, अथवा झाडाखाली बसलेल्या गुरांसंबंधी झाड जसे उदास असते तसा तो उदास असतो. जो संपत्ती माझी असता ऐसा गमी पंडुसुता, जैसा का वाटे जाता साक्षी ठेविना. अर्जुना, त्याच्यापाशी असलेल्या संपत्तीबद्दल प्रवासात घटकाभर गाठोड्यापाशी बसवलेल्या राखणदारासारखे आपण आहोत. यात आपले असे काही नाही अशा बुद्धीने वागतो. किंबहुना पुसा पांजरिया माझी जैसा, वेदाज्ञेसी तैसा बिहुनी असे. किंवा पिंजऱ्यातील पोपट स्वतःचे बंधन ओळखून जसा आतल्या आत त्याचे व्यापार चालवतात, त्याप्रमाणे वेदाज्ञेचे उल्लंघन करणे त्याच्या मनातही येत नाही, असा तो तिला भिवून असतो. एरवी दारा गृहपुत्री नाही जया मैत्री, तो जानपा ध्वात्री ज्ञानासी का. अशा प्रकारे स्त्री, पुत्र, संपत्ती इत्यादींच्या ठिकाणी ज्याची मैत्री म्हणजे आसक्ती नसते, तो ज्ञानाचे जन्मस्थानच आहे असे समज. महासिंधू जैसे ग्रीष्मवर्षी सरसे, इष्टानिष्टी तैसे जयांच्या ठाई. उन्हाळा असो की पावसाळा असो, महासागर कधी कमी अधिक होत नाही. त्याप्रमाणे अनुकूल प्रतिकूल परिस्थितीतही जो समचित्ती असतो. का तिन्ही काळ होता त्रिधान मे सविता, तैसा सुख दुःखी चित्ता
भेदू नाही. सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा तीनही काळात सूर्य जसा 3 प्रकारचा म्हणता येत नाही, तसा सुख दुःखामध्ये ज्याच्या वृत्तीमध्ये फरक पडत नाही. जेथ नभाचे निपाडे, समत्वाऊने न पडे, तेथ ज्ञान रोकडे, ओळख तू. जो आकाशासारखा सदा सर्वदा व सर्वत्र सारखा असतो, त्याच्या ठिकाणी ज्ञानाचा रोखीचा व्यवहार आहे असे तू ओळख. मयी चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी, विविक्त देश सेवित्व मरातीर्जन संसदी. आणि माझ्या ठिकाणी अनन्यपूर्ण अव्यभिचारिणी अशी भक्ती, एकांत प्रदेशामध्ये राहणे व जनसमुदायांविषयी अप्रीती असणे. आणि मी वाचून काही अनिक गोमटे नाही, ऐसा निश्चय नीतीही जयाचा केला. आणि माझ्याशिवाय दुसरे काहीही चांगले नाही असा ज्याचा तिघांनी शरीर वाचा मानस पियानी कृत निश्चयाचा कोश, एक मी वाचुनी वास न पाहती आन. म्हणून काया वाचा मनाने ज्यांनी अशी शपथ वाहिलेली आहे की माझ्या वाचून दुसऱ्या कशाचीही आशा करायची नाही. किंबहुना निकटनीच जे याचे जाहले मज, तेने आपण आम्हासेच एकी केली. किंबहुना ज्याने आपले मन याप्रमाणे अर्पण केले आहे, ती माझी सेज अथवा विश्रांती स्थानच झाला आहे. वल्लभा पुढे नाही अंगी जीवी साकडे, ते एकांतचे निपाडे एक सरला जो. पतीकडे जाताना पतिव्रता स्त्रीला शरीराने अथवा अंतकरणाने जसा संकोच वाटत नाही, त्याप्रमाणे त्या भावनेने जो मनाशी माझ्याशी एकरूप होतो. मिळोनी मिळताची असे, समुद्री गंगा जळ जैसे, मी होऊनी मज तैसे सर्वस्वे भजती. गंगेचे पाणी समुद्रात मिसळून जसे आणखीन एकसारखे मिळतच राहते, त्याप्रमाणे माझ्याशी एकरूप होऊनही जे सर्व प्रकारांनी माझे भजन करतच असतात. सूर्याच्या होण्या होईजे, का सूर्यासमेची जाईजे, का हे विकले पण साजे प्रभेसी जेवी. सूर्योदयाबरोबर प्रकट व्हावे आणि सूर्याच्या अस्ताबरोबर नाहीसे व्हावे, ही सूर्याला विकलेली त्याची प्रभा असते किंवा अनन्य असल्याने ती तिची शोभा आहे. पै पानियाची भूमिके, पाणी तळपे कौतुके, ते लहरी म्हणती लौकिके, एरवी ते पाणी. किंवा पाण्याच्या सपाटीवर मौजेने हलणाऱ्या पाण्यास लोक लाटा म्हणतात, खरे तर ते पाणीच असते. जो अनन्य या परी, मी जाहला ही मातेवरी, तोची तो मूर्तधारी ज्ञान पैगाम. याप्रमाणे अनन्य किंवा माझ्याशी ऐक्य पाहूनही ज्याला माझ्या भेटीची अगर भजनाची इच्छा अनावर होते, तो मूर्तिमंत ज्ञानच होय. आणि तेथे धोंते तटे, तपोवन चोखटे, आवडती कपाटे वसऊ जया. आणि पवित्र तीर्थाच्या काठावर शुद्ध तपोवनात किंवा गुहा या ठिकाणी ज्याला राहायला आवडते. शैल कक्षांची कुहरे, जळाशय परिसरे, अदेष्टी जो आदरे नगरानये. शहरांपेक्षा पर्वत शिखरांवरील गुहा, अगर तलावांचे काठ वगैरे सारख्या एकांत ठिकाणी राहणे ज्याला आवडते. बहु एकांतावरी प्रीती, जया जनपदाची खंती, जान मनुष्य कार्य मूर्ती ज्ञानाची तो. एकांताची ज्याला फार आवड असते, ज्याला लोकांचा कंटाळा असतो, तो मनुष्य रूपाने ज्ञानाची केवळ मूर्तीच आहे. आणि काही बुडती चिन्हे का सुमती, ज्ञानाची निवृत्ती लांगी सांगो. हे बुद्धिमंता, ज्ञानाचा निश्चय होण्याकरता आणखीन काही चिन्हे तुला सांगतो, ते ऐक.
अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शनम एतत् ज्ञान निमित्ती प्रोक्तम ज्ञानम यदतोन्यथा. अध्यात्म ज्ञानच नित्य आहे अशी बुद्धी असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जे ब्रह्म त्याचे दर्शन या सर्वांना ज्ञान असे म्हणतात. याशिवाय जे इतर ते सर्व अज्ञान होय. तरी परमात्मा ऐसे जे एक वस्तू असे ते जया दिसे ज्ञानास्तव. तर परमात्मा म्हणून जी एक वस्तू आहे ती त्या ज्ञानामुळेच अनुभवायला येते. ते एक वाचून याने जे भव स्वर्गादी ज्ञाने ते अज्ञानेचा मने निश्चयो केला. त्या अध्यात्म ज्ञाना वाचून इतर जी स्वर्ग संसार या संबंधीची ज्ञाने आहेत ती अज्ञाने आहेत असा जो मनाने निश्चय करतो. स्वर्गा जाणे हे सांडी भवविषयी कान साडी हे अध्यात्म ज्ञान बुडी सद्भावाची. त्याला स्वर्ग भोगाची इच्छा नसते. संसार सुख हे तो सुख समजत नाही. म्हणून जो सद्भावनेने सतत अध्यात्म ज्ञानातच रत असतो. भंगले या वाटे शोधून या वाटे निघिजे निटे राजपंथे. वाटेला जिथे अनेक मार्ग फुटतात तेथे विचारपूस करून आडमार्ग टाकून सरळ मार्गाने जसे जा तैसे ज्ञान जाता करे आगवेची एकीकडे सारी. मग मन बुद्धी मोहरी अध्यात्म ज्ञानी. त्याप्रमाणे सर्व ज्ञानमार्गाचा विचार करून इतर ज्ञानमार्गांना बाजूला सारून केवळ अध्यात्म ज्ञान मार्गावरच आपली मन आणि बुद्धी लावतो. एक हेची आथी एर जानने ते भ्रांती ऐसे निकुरनसे मती मेरू होय. आणि म्हणतो की एवढेच एक ज्ञान प्राप्त झाले म्हणजे झाले, कारण इतर सर्व ज्ञाने भ्रांतीच आहे असा त्याच्या बुद्धीचा दृढ निश्चय झालेला असतो. इव निश्चय जयाचा द्वारी अध्यात्म ज्ञानाचा ध्रुवदेव गगनीचा तैसा राहिना. याप्रमाणे ज्याच्या बुद्धीचा निश्चय आत्मज्ञानाच्या दारात आकाशातील ध्रुव ताऱ्याप्रमाणे स्थिर झालेला असतो. तयाच्या ठाई ज्ञान या बोला नाही आन. जे बैसले मन तेव्हाचे ते तो मी. त्याच्या ठिकाणी ज्ञान आहेच हे माझे बोलणे अन्यथा होणार नाही, कारण जेव्हा त्या पुरुषाचे मन ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले तेव्हाच तो पुरुष ते ज्ञान झाला म्हणजे मद्रूप झाला. तरी बैसले पण जे होई बैसताची बोली न होई. तरी ज्ञानात आहे सरिसा पाडू. तरी ज्ञानाच्या ठिकाणी मन स्थिर झाले असता जी स्थिती प्राप्त होते ती स्थिती ज्ञानाच्या ठिकाणी स्थिरता होत असण्याच्या वेळीच होते असे नाही. तरी पण ज्ञानाची आणि त्या ठिकाणी मन स्थिर होण्यास प्रारंभ झालेल्यांची योग्यता ही सारखीच आहे. आणि तत्वज्ञान निर्मळ फळे जे एक फळ ते यज्ञ ही वरी सरळ दिठीचया. आणि तत्वज्ञान जे फल उत्पन्न करते ते ज्ञेय ब्रह्म होय. त्या थेट ज्ञेयापर्यंत ज्याची दृष्टी नीट जाऊन भिडते. एरवी बोधाले जाणे तरी ज्ञेय न दिसेची मने. तरी ज्ञानाला भुईन मने जाहला सांता. वास्तविक ज्ञान सफल होऊन जर ज्ञेयावर दृष्टी गेली नाही तर ते ज्ञान झालेच नाही असाच त्याचा अर्थ होय. आंधळे निहाती दिवा घेऊनी काय करावा तैसा ज्ञान निश्चय आघवा वायांची जाय. नाहीतर ज्ञानाचा आश्रय करूनही जर त्याचा निश्चय झाला नाही तर आंधळ्याच्या हातातील दिव्याप्रमाणे ते ज्ञान व्यर्थच म्हणायचे. तरी ज्ञानाचे निप्रकाशे परतत्विदिठी न पैसे ते स्फूर्तीची असे अंध होनी. ज्ञानाच्या प्रकाशाची मदत घेऊनही जर परतत्व निश्चय होत नसेल तर परमार्थिक दृष्टीने तो किंवा त्याची दृष्टी आंधळीच म्हटली.
म्हणून ज्ञान जे तुले दावी, ते तुली ही वस्तूची आगवी, ते देखेशी भावी बुद्धी चोख. म्हणून ज्ञान ज्याचे दर्शन करून देईल, ते सर्व वस्तुरूपच म्हणजे ब्रह्म किंवा आत्मस्वरूपच आहे, अशी ज्याची दृष्टी चोख झालेली आहे. या लागी ज्ञानी निर्दोखी, दाविले देय देखे, तैसेची उन्मेखे आथिला जो. म्हणून त्या निर्दोष ज्ञानाने दाखवलेले ज्ञेय जो पाहतो आणि तशा ज्ञान दृष्टीने जो संपन्न आहे, तेवढी ज्ञानाची वृद्धी, तेवढीच जयाची बुद्धी. तो ज्ञान हे शब्दी करणे न लगे. आणि तो ज्ञान संपन्न म्हटला म्हणजे जेवढे ज्ञान मोठे, तितकी त्याची बुद्धीही मोठी असते. याची शब्दाने फोड करण्याची काही जरूरत नाही. पै ज्ञानाची प्रभेसवे, जयाची मतीने पावे, तो हात धरण्याशिवे परतत्वाते. किंवा ज्ञानाच्या प्रकाशाबरोबर ज्याची दृष्टी नेयाला झुमते, त्याला हातोहात परतत्वाची प्राप्ती होते. तोची ज्ञान हे बोलता, विस्मयो कवन पंडुसुता, काय सवितया ते सविता म्हणावे असे. अर्जुना, मग तो ज्ञानरूपच होतो असे म्हटले तर नवल कसले? सूर्याला सूर्य म्हणायला पाहिजे काय? श्रोते म्हणती असो, न संगीत याचा तिसो, ग्रंथोक्ती तेथ आडसो घालतीसी का. तेव्हा श्रोते म्हणाले, असो, त्याचे फार वर्णन नको, याचा चालू विषयाला अडथळा कशाला पाहिजे. चहाची आम्हा थोरू, वक्तृत्वाचा पाहुणेरू, जे ज्ञान विशो फारू निरोपिला. आत्मज्ञानाचा विषय तुम्ही पुष्कळ विस्ताराने सांगितलेला हाच मोठा तुमच्या वक्तृत्वाचा आम्हाला पाहुणचार झाला. तसो हो आवा अतिमात्रू, हा घेतासी कवी मंत्रू, तरी अवंतुनी शत्रू करीतोसी कागाम. एखाद्या गोष्टीचे रसभरीत वर्णन करावे की तर सामान्य कवींची क्लुप्ती, तिचा आश्रय करून शत्रूला आमंत्रण देऊन घरी आणावा, त्याप्रमाणे तुम्ही का पत्करू पाहता. हाई बैस्तसे वेळे, जे रससोय घेऊन पळे, तिचाई रूढ मिळे कोणा अर्था. भोजनात बसताना जी बाई स्वयंपाक घेऊन पळते, तिच्या इतर आदर सत्काराचा काय उपयोग. आखपाची विषयी भादी, परी सांजवनी टेकुनेदी, ते खुरतोडी नुसरी कोशी कवन. इतर सर्व गोष्टी चांगली, परंतु दूध काढायला बसले की कासेखाली बसू देत नाही, अशी लाथा मारणारे काय कोण पोचेल. तैसी ज्ञानीमती न फाके, तेर कल्पनीने नु कौतुके, परी ते असो निके केले तुवा. इतर वक्ते ज्ञानाचा खुलासा करायचे सोडून इतरच काळ पाल्ला लावतात, पण तुम्ही तसे केले नाही, हे फार उत्तम झाले. जया ज्ञानलेशा दिवशे, की जती योगादी सायासे, ते धनींचे आणि तुझे निरूपण. ज्या ज्ञानाच्या प्राप्तीसाठी योगादी साधने करतात, ते श्रेष्ठ प्रकारचे ज्ञान आज आपल्यासारख्यांच्या मुखावाटे ऐकायला मिळाले. श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या कृपेने आज आपण अध्याय 13 मधील ओवी 590 ते 640 यांचे पवित्र वाचन पूर्ण केलेले आहे. या ओवींचा अर्थ आपल्या जीवनामध्ये उतरवण्याची शक्ती आणि सद्बुद्धी माऊली आपल्या सर्वांना देवो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. आजचे वाचन तुम्हाला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, भक्तांपर्यंत शेअर करा आणि सद्गुरू भक्ती मराठी चॅनेलला सबस्क्राईब करून ज्ञानेश्वरीच्या पुढील भागासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले रहा. पुन्हा भेटूया ज्ञानेश्वरीच्या पुढील ओवींमध्ये. तोपर्यंत श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. रामकृष्ण हरी.
हरी.